राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर हे पक्षाचं काम करतायत, त्यामुळे आमची राज्य महिला आयोगात घुसमट होते, असा गंभीर आरोप राज्य महिला आयोगाच्या सदस्या ॲडव्होकेट संगीता चव्हाण यांनी केलेला आहे. संगीता चव्हाण माझ्यासोबत आहेत. काय नेमकी घुसमट होती? तुम्ही राजीनामा पण देणार आहे, काय म्हणजे नेमकं काय प्रकार आहे? महाआघाडीचं सरकार होतं आणि तत्कालीन मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब होते. त्यावेळेला आयोग स्थापन झालं आणि आयोगाची बॉडी त्या ठिकाणी नेमली गेल्याच्या नंतर अगदी 2 वर्ष आयोगाने खूप चांगल्या पद्धतीने काम केलं. अगदी तळागाळापर्यंत जाऊन महिलांचे प्रश्न, महिलांच्या सुरक्षेबाबतीत प्रशासनाशी मीटिंग वगैरे आणि त्याच्यासाठी काय करता येईल, बालविवाह असेल कसा थांबवता येईल, मुलींच्या सुरक्षेसाठी कसं काय, म्हणजे त्यात कोणते कोणते पथकं नेमली जावीत आणि मुलींची सुरक्षा कशा पद्धतीने केली जावी, या संदर्भात आम्ही सगळ्या सदस्यांनी प्रत्येकानं विभागवाईज नेमणूक दिली होती. त्यावेळेला आम्ही प्रत्येकाने आपापला विभाग वाटून घेतला आणि माझ्याकडे मराठवाडा विभाग होता. त्या ठिकाणी प्रशासकीय बैठक आलावला, महिलांच्या समस्या असतील, महिलांच्यावरील आव्हाने अन्याय असतील, कौटुंबिक हिंसाचार असतील, बालविवाह असेल, या सगळ्या समस्यावर आम्ही शासकीय दौरा केला आणि तळागाळापर्यंत जाऊन त्या ठिकाणी आम्ही पाहणी केली. महिलांचे प्रश्न सोडवणे आणि संबंधित पोलीस स्टेशनातील संबंधित प्रशासन असतील त्यांना पण आम्ही म्हणजे आदेश केले की तुम्ही महिलांच्या सुरक्षिततेबद्दल तुम्ही दक्ष राहिलं पाहिजे आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते समस्या दूर केल्या पाहिजेत. परंतु 2 वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं. परंतु आता 1 वर्ष ह्या दरम्यान जेव्हा अस्थिरता या राज्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि महिला आयोग सदस्य म्हणून जी जिम्मेदारी उद्धव साहेबांनी माझ्यावर दिली की मी सदस्य म्हणून महिलांचं काम केलं पाहिजे, महिलांचे प्रश्न सोडवले पाहिजे, तळागाळात पोहोचलं पाहिजे, तर ही मोठी जबाबदारी पक्षप्रमुखांनी माझ्यावर खूप विश्वासाने ठेवली होती आणि विश्वासाने आम्ही 2 वर्ष कामही केलं. परंतु ह्या दिवसामध्ये आमच्या ज्या अध्यक्ष आहेत रुपालीताई चाकणकर, ह्या आमच्या आता सध्या आमच्यासोबत महाआघाडीत होत्या. आता जे गट झाली म्हणजे आता जो गट अजितदादांचा होता त्यांच्या त्या गटात गेल्या, शरद पवार साहेबांना सोडला आणि अजितदादांकडे गेल्या. जेव्हापासून त्या गटात त्या सामील झाल्या तेव्हापासून मला असं वाटतं की ते एकही दिवस म्हणजे मला वाटत नाही आयोगाला ते आले असतील किंवा आयोगामध्ये महिलांचे काही प्रश्न पाहिले असतील किंवा आयोगाच्या मीटिंग असतील, वार्षिक मीटिंग असतील, ह्यासुद्धा सदस्य म्हणून मला कधी ते म्हणजे बघण्यात आल्या नाहीत. मला असं वाटतं आहे की आमच्या ठिकाणी प्रचंड घुसमट होते आहे सदस्य म्हणून आणि कायद्याने आमची हातही बांधले गेलेले आहेत की अध्यक्ष नसताना सदस्यांनी काय निर्णय घ्यावेत. त्या ठिकाणी सदस्य सचिव असतील. मग अध्यक्ष काय करतात नेमकं आता? मग तुमच्या बैठका वगैरे मला सांगायची काय आवश्यकता नाही. अजितदादा गट म्हणल्यानंतर शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार म्हटल्याच्या नंतर आता हुकुमशाही प्रत्येक ठिकाणी. सरकार त्यांचं आहे ना, आयोगात बसायचं किंवा न बसायचं, नाही बसलं तरी चालतंय, बसलं तरी चालतंय. परंतु आम्ही तळागाळात काम करतोय, आमचा पक्ष तळागाळात काम करतोय, आमचे पक्षप्रमुख सुद्धा तळागाळातून काम करतायत, कुटुंब प्रमुख महाराष्ट्र राज्याचे आहेत. तर आमची अशी घुसमट होते की आम्ही ते काम करू शकत नाहीत, ती घुसमट आमची होते. मग तुम्ही आता काही राजीनामा वगैरे देताय? किती लोक आहेत असे? हे बघा, मला जास्त तुम्ही तुम्हाला सगळे प्रश्न माहिती आहेत. आम्हाला पक्षप्रमुखांनी काय सांगितलं, 80% समाजकारण आणि 20% राजकारण. आम्ही आयोगावर राजकारण करण्यासाठी बिलकुल आलेलो नाहीत. आम्ही महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी आले. राजकारण कोण करते तर काय म्हणायचं? आता राजकारण कोण करते? रुपालीताई राजकारण करतायत. मला सांगायची आवश्यकता आहे का? त्यांना खडकवासला विधानसभा लढायची म्हणून त्यांची चर्चा मी ऐकली. त्या ठिकाणी जातात, प्रचारात फिरतायत, पक्षाची संघटन वाढवत आहेत. मग आयोग कशासाठी आहे? त्या आज पण आमचं 1 वर्ष कायम आहे आयोगासाठी, 2 वर्ष आमचे कंप्लीट झालेले आहेत. परंतु मला असं वाटत नाही कसल्याही पद्धतीने आयोगाला न येणं, मिटिंगा न करणं, वार्षिक बैठका न घेणं, कोणतेही निर्णय न घेणं, म्हणजे कुठतरी महिलांच्या प्रश्नावर महिलांवर म्हणजे आम्हीच आयोगच अन्याय करतोय का, असं मलाही वाटतं एक शिवसैनिक म्हणून. मग आता पुढे काय ठरवलंय तुम्ही? मग काही चर्चा वगैरे करणार? असं जर असेल तर मग मी राजीनामा देण्याला तयार आहे. मला अजिबात म्हणजे ह्या ठिकाणी बसून आणि घुसमट मला आवडणार नाही. मी एक शिवसैनिक आहे, त्यामुळं मी महिलांचे प्रश्न, मला आयोगाचं पद जरी नसेल तरी मी एका पक्षाची जिल्हा संघटक आहे, बीड जिल्ह्याची जिल्हा संघटक आहे आणि मी जिल्हा संघटक असताना सुद्धा 1,500 महिला बचत गटाची बांधणी केली, महिलांचे प्रश्न सोडवले, बांधावर जाऊन सोडवले, तांड्या वस्त्यावर जाऊन सोडवले आणि ते जरी पद नसेल तरी माझ्या पक्षप्रमुखांनी मला जिल्हा संघटक पदाची खूप मोठी जबाबदारी दिली. घुसमट म्हणजे काय होते नेमकं? काय त्रास होते तुम्हाला? घुसमट कशाची? अनेक ह्या ठिकाणी अर्ज आयोगामध्ये येत आहेत, अनेक प्रश्न या ठिकाणी येतात. काही आमचे कर्मचारी आहेत, त्यांचे ते कर्मचारी आमचे
आता सध्याला मला असं वाटते की ह्याच्यावर आहेत ते त्यांना परमनंट झालेलं नाही आहेत, तर त्यांचे काही पेमेंट थांबलेले आहेत, त्यांना पुढचे निर्णय घ्यायचे आहेत. मग त्यांच्या कुटुंबावर सुद्धा म्हणजे उपासमारीची वेळ येऊ शकते जर हे निर्णय जर आम्ही लवकर घेतले नाही तर असे बरेच असे प्रश्न आहेत की जेणेकरून की अध्यक्ष जोपर्यंत येणार नाही तर सदस्य सचिव जोपर्यंत आयोगाला हजेरी लावणार आहेत. आता मला वाटतं की 2 ते 3 दिवस झाले असतील की सदस्य सचिव आम्हाला मिळाल्यात. तर 2-2, 3-3 महिने जर सदस्य सचिव आयोगाला नसतील तर तिथल्या कर्मचाऱ्यांनी विचारायचं कोणाला, अध्यक्षसुद्धा त्या ठिकाणी नसतील तर काम आयोगाने करायचं कसं सदस्य म्हणून. म्हणजे रुपाली चाकणकर अजित पवारांच्या गटात गेले म्हणून त्यांनी काम थांबवले का, किंवा तसे काही तुम्हाला निरोप आहेत का, किंवा त्यांच्या पक्षाचा ते प्रचार करताय असं म्हणताय तुम्ही? अजित पवार दादांच्या गटाला कुठे जायचं काय करायचं तो त्यांचा अधिकार आहे, त्यामुळे मी त्याच्यावर बोलणार नाही. परंतु मी सदस्य आयोगाची आहे आणि त्या आयोगाच्या अध्यक्ष आहेत, म्हणून महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्या पक्षश्रेष्ठींनी त्यांना अध्यक्ष बनवलं आणि माझ्या पक्षश्रेष्ठीने मला त्या ठिकाणी सदस्य म्हणून पाठवलं. तर निवळ काय तिथं टाईमपास करण्यासाठी किंवा फक्त शो म्हणून आमचे पदं घेऊन बसण्यासाठी नाही पाठवलेलं. तर तुम्हाला का पाठवलं की महाराष्ट्रामध्ये जो महाराष्ट्र आहे त्याच्यामध्ये जे महिलांचे प्रश्न आहेत, मग कौटुंबिक हिंसाचार असतील, बालविवाहाचे प्रश्न असतील, लैंगिक छळ असतील, कामाच्या ठिकाणी होणारा त्रास असेल, मग हा थांबला पाहिजे आणि आपली महाराष्ट्रातील महिला ही सुरक्षित राहिली पाहिजे. या आधी असं कधी झालं होतं अशी घुसमट यापूर्वी? नाही, मी 2 वर्षात तर नाही पाहिली. मला आमची घुसमट 2 वर्षात नाही झाली, कारण की आम्ही जेव्हा त्यांना दौरे घेतले तेव्हा आम्ही प्रामाणिकपणे जो विभाग आम्हाला दिला त्यांनी त्या विभागात जाऊन आम्ही घुसून काम केलं. अगदी आम्ही औद्योगिकसुद्धा दौरे केले, कंपन्यामध्ये जाऊन सुद्धा आम्ही दौरे केले. त्या ठिकाणी मुलींचा स्टाफ किती आहे, 30 मुली असतील तर बाबा पाळणाघर आहे का त्या ठिकाणी, त्यांना 8 तासाची ड्युटी दिली जाते का. आता याच्यानंतर उद्धव ठाकरे यांना तुम्ही भेटणार आहात का, या प्रकरणात तुम्ही त्यांच्याशी काही बातचीत करणार आहात का? हो, नक्की, कारण की ते माझे पक्षप्रमुख आहेत, माझे दैवत आहेत आणि मी तांड्यावरची असताना सुद्धा मला त्यांनी आयोगावर सदस्यपदाची संधी दिली आणि त्या संधीचं 2 वर्षात मी सोनं केलं आहे. परंतु होतंय कसं की अध्यक्ष मॅडम त्या ठिकाणी उपस्थित नसतात, काही निर्णय घ्यायचे असतात, काही प्रश्न आम्हाला त्या ठिकाणी भेडसावतात. समाजाचे महाराष्ट्रातील महिलांचे अनेक प्रश्न, अनेक कॉल, अनेक फोन्स आम्हाला येत आहेत की आमचे प्रश्न सुटत नाहीत. त्यावेळेस आमची नक्कीच या ठिकाणी घुसमट होते. तर उद्धव साहेबांना मी जिल्हा संघटक असताना दरवर्षी माझा जिल्हा संघटकाचा अहवाल मी साहेबापर्यंत पोहोचलेला आहे आणि अगदी 2 वर्षाचा अहवाल सुद्धा मी पक्षप्रमुखांना देणार आहे आणि ही जी चाललेली घुसमट आहे ती सुद्धा मी पक्षप्रमुखांना या संदर्भात बोलणार आहे. नक्की. या होत्या संगीता चव्हाण, ज्या महिला आयोगाच्या सदस्य आहेत. मात्र त्यांनी गंभीर आरोप केलेला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ज्या आहेत त्यांना खडकवासला इथून मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे, त्यामुळे ते प्रचारामध्ये व्यस्त आहेत. त्यामुळेच महिला आयोगाचं काम जे आहे ठप्प झालेलं आहे, त्यामुळे आमची मोठी घुसमट होती असा गंभीर आरोप देखील ॲडव्होकेट संगीता चव्हाण यांनी केलेला आहे. कॅमेरा पर्सन ज्ञानेश्वर वायबशेसह मी महेंद्रकुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.